जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनवस्ती केंद्रवाली तालुका पटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता। बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर होतील। सकाळ संध्याकाळ 2-3 लेक्चर लाईव्ह रोज होतील। परीक्षेच्या आधी तुम्हाला प्रश्नपत्रिकेप्रमाणे सराव संच उपलब्ध करून दिला जाईल। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील। प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात। त्याचबरोबर तुमचे पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र सर्वजण तो निकाल पाहणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त सराव टेस्ट सोडवा। पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, जेणेकरून त्याचा प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता। पहा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी म्हणजे 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल व शिष्यवृत्ती जवाहर नवोदय या तिन्ही अभ्यासक्रम तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे शिकवले जातील। त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे। व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा। पहा व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होणार आहेत। त्यासाठी व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करा। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला। नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना तो शेअर करा। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पहा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे फायदे, व्हॉट्सअपवरती तुम्ही जर आज जॉईन झालात तर तुम्हाला आजपासून पुढचेच मेसेज पाहता येतील। परंतु टेलिग्राम जर जॉईन झालात तर टेलिग्रामला तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच्या सर्व तासिका, सर्व लिंक, सराव टेस्ट, पीडीएफ, सर्व शैक्षणिक साहित्य डिजिटल तुम्हाला उपलब्ध होईल। त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करा। पहा मे मध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला 5वी जवाहर नवोदय सैनिक स्कूलचं रेकॉर्डेड बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर भेटले। त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आमच्या शाळेत होणाऱ्या तासिका युट्यूब, गुगल मीट, झूम मीट त्याऐवजी आम्ही या वर्षीपासून युट्यूब लाईव्ह करत आहोत। पहा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या तासिका अगदी उपयुक्त। तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा। काही रेकॉर्डेड तासिका तुम्हाला आता उपलब्ध होणार आहेत। वर्षानुवर्ष हा उपक्रम कंटिन्यू चालणार आहे। तरी 4थी 5वीतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या 3 विषय असतात। मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलेलं आहे। पहा भाषा विषयासाठी आपण किंवा नवोदयसाठी अभ्यास करण्यासाठी आपण बाजारातून पुस्तके खरेदी करतो, परंतु त्यामध्ये असलेला अभ्यासक्रम म्हणजे उतार्यांचा जर विचार केला तर 50 ते 60 उतारे आपल्याला त्यामध्ये अभ्यासाला मिळतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, 50 ते 60 उतारे आपल्याला भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत। त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला भाषा विषयासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत। तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण, गरीब व श्रीमंत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 3री आणि 4थीतील मुलांसाठी ह्या अगदी उपयुक्त। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 193 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 193 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत। त्या 20 प्रश्नामध्ये आपल्याला 4 उतारे येणार आहेत। प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि एक प्रश्न 1.25 मार्कासाठी म्हणजे 25 गुण। चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या 25च्या 25 पैकीचे पैकी गुण मिळवायचे, त्यासाठी आपल्याला हा 200 प्लस उतार्यांचा सराव करणं गरजेचं। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेला सराव टेस्ट वारंवार सोडवा।
व्हॉट्सअपच्या चॅनलला जर तुम्ही फॉलो केलं तर आतापर्यंत 113 उत्तरांच्या टेस्ट तिथं टाकण्यात आलेल्या आहेत. पुढच्या जशा तयार होतील तशा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती, व्हॉट्सअपच्या टेलिग्राम चॅनलवरती दिल्या जातील. पहा, उतारा क्रमांक 193 अगदी सोपा आणि छोटा उतारा. काल आपल्या याचं वाचन झालं होतं, परंतु इंटरनेटमुळे आपलं डिस्कनेक्शन झालं होतं. तर हे उतारा पुन्हा एकदा वाचा. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये टाईप करा. नंदन, नक्की वाचलंस? तुझं वाचलं असेल तर तुझं अभिनंदन. क्षितिजा खाडे अभिनंदन. अक्षरा सानप अभिनंदन. आदित्य सानप अभिनंदन. आरती प्रीती सोनल, तुमच्यापैकी कोणी वाचलंय? नाव टाकून टाईप करत जा. तुम्ही तिघी एकाच मोबाईलवर कसे काय करतात? आरती प्रीती सोनल. संध्या, तुम्ही वाचलंय अभिनंदन. भागवत सानप अभिनंदन. चला, ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं ज्यांचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा अभिनंदन. चला, मी उतारा वाचून दाखवतो. प्रदीप, दोघंही तास करताय ना, कृष्णा आणि तू? चला, उतारा क्रमांक 193 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपली बरोबर येतील. उतारा क्रमांक 193. एकदा एका गावात आम्ही गेलो होतो. तिथे अनेक कुटुंब मातीची भांडी विकत होते. तेथेच आम्हाला एका कुटुंबाने तयार केलेली कृत्रिम फळे व भाज्या आवडल्या. तिथे असे उत्तम रंगीनी आकार असलेले सफरचंद, संत्री आणि टोमॅटो दिसले. इतके हुबेहूब की त्यांचे आणि खऱ्याखुऱ्यातील फरक समजणे अवघड होते. सर्वांनी त्यांची खूप तारीफ केली. चला, तिघी ताशी का करताय ना, म्हणजे सोनलचा रट्टा कामाला आला म्हणायचं. काल मार खाल्ला, आज ताशी त्याला उठली. चला, भूमेर अभिनंदन. पहा, उतारा अगदी सोपा आहे. मातीची खेळणी बनवणाऱ्या गावामध्ये लेखिका गेली होती. तिला तिथे आलेला अनुभव तिने आपल्या लेखनात मांडलेला आहे. तिला अगदी हुबेहूब फळं, भाज्या तिथे मिळाल्या आणि खरे आणि खोटे यातील फरक ओळखणे सुद्धा अवघड होते. इतके चांगले, आणि तिथं त्यांचा सर्वांनी तारीफ केली म्हणजे प्रशंसा केली. नंदन अभिनंदन, तू वाचलंय मला नक्की आहे, परंतु सगळ्यात आधी टाकलं म्हणून तुला विचारलं. राग येऊन नको देऊ. चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी. काही कुटुंबाने मातीची टिंबटिंब तयार केली होती. जर रिक्त जागा म्हणजे टिंबटिंबाची जागा किंवा रिकामी जागेचा जर प्रश्न असेल तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य आपल्याला उतार्यामध्ये जशाच तसं सापडतं. ते शोधायचं, त्याच्या खाली रेष मारायची ज्यावेळेस आपल्या हातात पेपर असेल, आणि त्या रेष मारल्यानंतर प्रश्नाच्या उत्तरातील पर्यायाला रेष बरोबरची खूण करायची, आणि शेवटी उत्तरपत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच उत्तराला गोल करायचं. पहा, काही कुटुंबाने मातीची टिंबटिंब तयार केली होती. उतार्यामध्ये शोधा, ओळ क्रमांक शोधा म्हणजे उत्तर चुकणार नाही. आदित्य, उतार्यामध्ये शोधून टाक. पर्याय ए, टेबल आणि खुर्ची त्यांनी तयार केली होती मातीची. पर्याय बी, फळे आणि भाज्या तयार केल्या होत्या. पर्याय सी, खेळणी आणि भांडी तयार केली होती. आणि पर्याय डी, पिगी बँक आणि चेंडू तयार केला होता. पहा, आपल्याला पिगी बँक आवडीचा विषय. पिगी बँक म्हणजे आपला मातीचा गल्ला किंवा प्लॅस्टिकचा गल्ला. त्यामध्ये मम्मी, पप्पा, काका, काकी, मावशी यांनी दिलेल्या पैसे आपण पिगी बँक मध्ये ठेवतो आणि वर्षभर साचवतो, आणि एखादी मोठी वस्तू, भेट वस्तू किंवा आपल्याला आवडणारी वस्तू आपण खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करतो. कृष्णा खाडे बी उत्तर. आदित्य सानप सी उत्तर. तनुष्का खटके ए बी उत्तर. फळे आणि भाज्या देते. नंदन बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. अक्षरा सानप बी उत्तर. आरती प्रीती सोनल बी उत्तर. कृष्णा खाडे कृष्णा सानप प्रदीप सानप बी उत्तर. भागवत सानप बी.
यादव सी उत्तर देत आहे. प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकेल. चला यादव आणि एक उत्तर एकदाच टाका, तीनदा टाकताय तुम्ही. चला प्रदीपनी सगळ्यात आधी ओळ सांगितली बा. प्रदीप सानपने ओळ सगळ्यात आधी सांगितली. वरून तिसऱ्या ओळीमध्ये त्याचं म्हणणं आहे. वरून तिसरी ओळ वाचू. तयार केलेले कृत्रिम फळे आणि भाज्या आवडल्या. तयार केलेली कृत्रिम फळे आणि भाज्या आवडल्या. प्रदीप तुझं अभिनंदन, खूप छान. उमेर अख्तर बी उत्तर, नंदन बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर. अभिनंदन आदित्य. बघ आधी तू सी दिलं होतं, खेळणी आणि भांडी. आता आपण मोठे झालो, खेळणी खेळायचे दिवस गेले आपले. आता आपण पुस्तकासोबत वह्यासोबत खेळायचं, मातीच्या वस्तूंसोबत, प्लास्टिकच्या वस्तूसोबत खेळणं आपलं बंद करायचं थोड्या दिवसासाठी. चला नंदन वरून तिसरी ओळ म्हणतोय. तनुष्का तिसरी आणि चौथी ओळ म्हणते. चला अभिनंदन तुमचं. पहा यादवने, यादव जे यादव नावाने टाईप करताय, शोभा यादव, त्यांनी एकाच वेळेस उत्तर टाका, वारंवार टाकू नका. आणि प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाका, तुमचं बी उत्तर. चला ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. पहा अगदी बरोबर उत्तर. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. यादव आणि आमचा भागवत आदित्य सोडता कोणाचंही उत्तर चुकलं नव्हतं, सर्वांनी बरोबर उत्तर टाकलं होतं. चला बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. चला पाहू दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा. आम्हाला टिंबटिंब आणि खऱ्याखुऱ्या फळामधील फरक करणे कठीण गेले. आम्हाला टिंबटिंब आणि खऱ्याखुऱ्या फळामधील फरक करणे कठीण गेले. पर्याय ए नैसर्गिक, पर्याय बी कृत्रिम, पर्याय सी मूळ आणि पर्याय डी वास्तव. पहा त्या गावातील व्यक्तीने जे फळं आणि भाज्या तयार केल्या होत्या, त्यातील खऱ्या आणि खोट्या ओळखणं लेखिकेला जड गेलं होतं, लेखकाला जड गेलं होतं. चला योग्य उत्तर द्या. तर रिक्त जागेवरती कोणता शब्द योग्य बसल? पर्याय ए नैसर्गिक, पर्याय बी कृत्रिम, पर्याय सी मूळ आणि पर्याय डी वास्तव. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर देतोय कृत्रिम. मला कृत्रिम आणि खऱ्याखुऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले. कृष्णा खाडे बी उत्तर. भागवत सानप बी, क्षितिजा खाडे बी, तनुष्का म्हणते आज शाळेत येणार. तुझं स्वागत आहे तनुष्का काळू नुस्तीमध्ये. त्याला अक्षता सानप बी उत्तर. संध्या घिरे, घिरे का GHAR, संध्या घिरे करेल. संध्या घिरे बी उत्तर देते. संध्या घिरे नावाने जी चॅटिंग करते त्यांनी प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत. चला अभिनंदन. चला कृष्णा सानप, प्रदीप सानप बी उत्तर, आदित्य सानप. आदित्य अरे दुसरा प्रश्न चाललाय आपला, तो पहिल्याचं परत टाकतोय का? 2 बी टाकायचं. पहिल्याचंही बी उत्तर होतं, आता दुसऱ्याचंही बी उत्तर. आदित्य टायपिंग करण्यामध्ये. आरती प्रीती सोनल बी उत्तर. तनुष्का खटके बी उत्तर. नंदन बी उत्तर. प्रदीप वरून चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये म्हणतोय. चला आपण ओळ वाचू. चौथी आणि पाचवी. असेच उत्तम व रंगीने आकार असलेले सफरचंद, संत्री आणि टोमॅटो दिसले. तेथे हुबेहूब आणि त्याच्यातील न खऱ्याखुऱ्या फरक समजणे अवघड झाले. हुबेहूब आणि हुबेहूब आणि खऱ्याखुऱ्या म्हणजेच कृत्रिम आणि खऱ्याखुऱ्या. चला बी उत्तर अगदी बरोबर. पहा त्याने समानार्थी शब्दाचा वापर केलाय. उमेर अख्तर बी उत्तर. उमेर एकाच वेळेस टाक. आदित्य सानप बी उत्तर. भागवत सानप बी उत्तर. शोभा यादव बी उत्तर. चला ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे या प्रश्नाचं तर उत्तर कोणाचं चुकलं नाही. बी उत्तर अगदी बरोबर. कृत्रिम. चला आम्हाला कृत्रिम आणि खऱ्याखुऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. उतार्यात असेच शब्द टिंबटिंब आहे. असेच हा शब्द टिंबटिंब आहे. असेच या शब्दाचा अर्थ काय आहे पहा. हा उतारा परीक्षेमध्ये आलेला होता. पर्याय ए क्रियापद. असेच हा शब्द क्रियापद म्हणून वापरला गेलेला आहे. पहा पर्याय बी म्हणतोय क्रियाविशेषण, म्हणजे नामाचे शब्दाच्या ज्या 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या शब्दाच्या 8 जाती आपल्याला व्याकरण शिकताना शिकायच्या. त्यापैकी त्यांनी व्याकरणावरचा हा प्रश्न विचारला आपल्याला. प्रश्न तिसरा. त्यांचं म्हणणं आहे असेच हा शब्द टिंबटिंब आहे.
पहा उतार्यामध्ये ओळ क्रमांक शोधा, ते वाक्य शोधा आणि असेच म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे. तर त्या असेचा अर्थ काय होतो पहा तिथं म्हणलं येथे असेच उत्तम आणि रंगेरंगी असलेले सफरचंद, संत्री आणि टोमॅटो दिसले. तिथे असेच उत्तम रंगीने आकार असलेले सफरचंद, संत्री आणि टोमॅटो दिसले. ते असेच शब्द काय आहे पहा क्रियापद आहे. पर्यायी पर्याय बी क्रियाविशेषण आहे. पर्याय सी विशेषण आहे आणि पर्याय डी समूहदर्शक शब्द आहे. मला चला असेच हा शब्द काय दर्शवतो. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रदीप सी उत्तर, नंदन सी उत्तर, नंदन एकाच वेळेस उत्तर टाकी चल. सध्या संध्या गिरे सी उत्तर, संध्या प्रश्न क्रमांक टाकत चला. संध्या नावाने जी चॅटिंग करते ते संध्या गिरे नावाने प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला. क्षितिजा खाडे सी उत्तर, शोभा यादव सी उत्तर, तनुष्का खटके सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, आरती प्रीती सोनल सी उत्तर, भागवत सानप सी उत्तर, हुमेर सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, अक्षदा सानप सी उत्तर. तनुष्का म्हणते फोर्थ लाईन मध्ये तनुष्का याचं उत्तर फोर्थ लाईन मध्ये नाही. फोर्थ लाईन मध्ये हा शब्द आलेला आहे, परंतु आपल्याला त्याचं व्याकरण दृष्ट्या काय अर्थ आहे तो टाकायचा आहे. तुम्ही सर्वांनीच सी उत्तर दिलंय, परंतु विद्यार्थी मित्रांनो ते विशेषण नाही तर क्रिया विशेषण आहे. ते विशेषण नसून ते क्रिया विशेषण आहे. तुमचं सर्वांचंच उत्तर अगदी चुकलेलं आहे. चला तुम्हाला अद्याप व्याकरण न शिकवल्यामुळे कदाचित आपल्या व्याकरणावरचा प्रश्न चुकला असेल किंवा गेल्या वर्षी चौथीमध्ये आपण हा व्याकरणाचा अभ्यास आपला कमी पडला असेल, त्यामुळे कदाचित आपलं अद्याप या व्याकरणावरचे प्रश्न बरोबर येत नसतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जेव्हा लाईव्ह तासिका व शाळेमध्ये व्याकरण शिकवेन तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ते व्याकरण कधीही विसरणार नाहीत. अशा प्रकारे मी माझं अध्यापन करणार आहे. चला कृष्णा खाडे बी उत्तर, नंदन बी उत्तर, शोभा यादव बी उत्तर, संध्या गिरे सी उत्तर देत आहे तरी पण विशेषण विशेषण चुकीचा पर्याय. क्रिया विशेषण योग्य उत्तर. प्रदीप सानप बी उत्तर, तनुष्का खटके बी उत्तर. चला आता ज्यांनी ज्यांनी बी टाकलंय त्यांचं अभिनंदन. पहा आपल्याला इथं ऑनलाईन तासिकेमध्ये चुकीला दुरुस्ती करता येते, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तर पत्रिकेमध्ये जर एकदा बीला सीला जर गोल केला असता तर तिथं आपल्याला उत्तर बदलता येणार नव्हतं. त्यामुळं उत्तर लिहिण्याआधी खात्री करायची आणि नंतरच उत्तराच्या उत्तर पत्रिकेतल्या गोल गोल करायचा उत्तराला. चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय क्रिया विशेषण अव्यय त्यांचं उत्तर बरोबर आहे. चला तुमचं खूप अभिनंदन. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जरी आपलं चुकलं असेल तरी तुमची काही हरकत नाही. हे अशा प्रकारचे प्रश्न चुकणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो. फक्त होणाऱ्या सगळ्या सर्व लाईव्ह तासिका तुम्ही अभ्यासा. जर आपली तासिका लाईव्ह करणं शक्य नसेल तर झालेल्या तासिका पुन्हा पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व अभ्यास होईल. चला प्रश्न चौथा, फरक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हा पण व्याकरणावरचा प्रश्न पहा. याला उतार्यात शोधाशोध करायची नाही. अशा प्रश्नाला उतार्याकडे पाहायचं नाही, नजरही टाकायची नाही. प्रश्न चौथा, फरक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. टिंबटिंब आहे. पर्याय ए तफावत, पर्याय बी मिश्रण, पर्याय सी संभ्रम आणि पर्याय डी अशुद्ध. अगदी सोपा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. फरक या शब्दाचा समानार्थी शब्द काय पहा. फरकचा समानार्थी शब्द अगदी बरोबर तुम्ही ओळखू शकता. तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास झालेला चांगल्यापैकी तुम्हाला पुस्तकामध्ये त्याचा शब्द आलेले असतात. पर्याय ए तफावत, पर्याय बी मिश्रण, पर्याय सी संभ्रम, पर्याय डी अशुद्ध. कृष्णा खाडे म्हणतोय ए उत्तर आहे तफावत. आरती प्रीती सोनल ए उत्तर, अक्षरा सानप ए उत्तर. नंदन आपलं उत्तर आपण टाकायचं काम करायचं. कदाचित धनराज परगे सर, शिंदे सर, दुसरे शिक्षक तुझं नाव घेत नसतील, कारण बऱ्याचशा वेळा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी 70, 80, 100 विद्यार्थी लाईव्ह असतात. तुमच्या चॅटिंग पटापटा येतात आणि वरती जातात आणि आम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्याच विद्यार्थ्यांची नावं आम्ही वाचू शकतो. कदाचित कोणाचं नाव वाचायचं राहिलं तर राग मानायचा नाही.
जर एखाद्या शिक्षकाने आपल्याला समजा चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए जर बरोबर म्हणत असतील आणि आपलंही जर पर्याय ए असेल तर आपल्या मनाला आपण समजून घ्यायचं की आपलं उत्तर बरोबर होतं. शिक्षकांनी नाव घ्यावं असा आग्रह ठेवू नका. महाराष्ट्रातून बरेचसे विद्यार्थी लाईव्ह असतात. त्यांच्या चॅटिंग वाचणं सर्वांच्या वाचणं शक्य होत नाही शिक्षकांना. तुम्हाला शिकवायचं का तुमचं नाव घ्यायचं? पहा, तुम्हाला शिकणं महत्वाचं आहे, नाव घेणं नाही. नाव तर आपल्या परीक्षेच्या निकालानंतर सगळं गाव घेणार आहे. त्या गावाने नाव घ्यावा म्हणून तर आपण अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नाव घेण्यासाठी आग्रह धरू नका. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आपलं उत्तर जर ए असेल, समजा त्या शिक्षकाने सांगितलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए होतं, त्यांचं अभिनंदन. तर ते अभिनंदन तुमच्या सर्वांचंच केलेलं असतं, वैयक्तिक कुणाचं नाही. ज्यांनी ज्यांनी बरोबर उत्तर दिलेलं असतं त्यांचं सर्वांचंच अभिनंदन एकत्रित केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, चला, भागवत सानप ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर, शोभा यादव ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर, तनुष्का खटके ए उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप ए उत्तर, संध्या गिरे ए उत्तर. संध्या गिरे अगदी बरोबर टाईप केलं पहा तुम्ही. असंच टाईप करा. उमेर अत्तार ए उत्तर. चला, नंदन म्हणतो मी टेस्ट सोडवल्या. अगदी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेस्ट सोडवा म्हणून तर मी तुम्हाला पाठवत असतो. चला, प्रश्न चौथा ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. 4 पर्यंत अगदी बरोबर. आता शेवटच्या प्रश्नामध्ये कुणी माती खाऊ नका, म्हणजे आपण पैकीचे पैकी मार्क घ्यायला तयार. चला, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. शेवटचा प्रश्न जो बरोबर देईल तो पैकीचे पैकी मार्क घेईल. आतापर्यंत 4 प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. प्रश्न 5वा, सर्वांना या शब्दाचा आशय असलेला पर्याय टिंबटिंब आहे. सर्वांनी, सर्वांनी या आशयाचा असलेला शब्द म्हणजे सर्वांनीचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पर्याय विशिष्ट, पर्याय बी नेमका, पर्याय सी प्रत्येकाने आणि पर्याय डी काहींनी. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न 5वा, सर्वांनी या शब्दाचा आशय असलेला पर्याय टिंबटिंब आहे. पर्याय ए वैशिष्ट, पर्याय बी नेमका, पर्याय सी प्रत्येकाने आणि पर्याय डी काहींनी. चला, योग्य उत्तर अगदी बरोबर उत्तर येत आहे. तुम्ही काही चुकताय, काही बरोबर येत आहे. 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. सर्वांनीचा समानार्थी शब्द कृष्णा खाडे सी देतोय पहा. प्रत्येकाने गडबड करायची नाही. आपलं 4ही पर्याय वाचायचे, प्रश्न वाचायचा आणि प्रश्न समजल्यानंतरच उत्तर टाईप करायचं. 2-3 सेकंद 5 सेकंद उशीर झाला तरी हरकत नाही, परंतु आपलं उत्तर योग्य कसं जाईल याचं काळजी घ्यायची. परीक्षेतही हीच काळजी घ्यायची, आपलं योग्य उत्तराच्या प्रश्नाला कसं गोल होईल. आपल्याला तिथं बंदूक न्यायची नाही, धडा 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 गोळ्या घालून पेपर 5 मिनिटात संपवायचा नाही. अगदी 120 मिनिटाचं पूर्णपणे नियोजन करून आपल्याला पेपर सोडवायचा आहे. त्या नियोजनही मी तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये शिकवणार आहे. कोणत्या विषयाला किती मिनिटात कसे प्रश्न सोडवायचे, प्रश्न अडकला नाही सुटला तर त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, सर्व गोष्टी मी तुम्हाला नोव्हेंबर मध्ये लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून शिकवणार आहे. तोपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल याची मी काळजी घेतो. कृष्णा खाडे सी उत्तर, तनुष्का खटके सी उत्तर, आरती प्रीती सोनल सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, अक्षदा सानप सी उत्तर. पहा, अक्षदा आमची 4थीची मुलगी पण 5वीच्या कंटिन्यू तासिका करते. खरंच तिचं अभिनंदन करावं तेवढंच थोडं. त्याचबरोबर आरती प्रीती सोनल मधील आमची सोनल, आरती, प्रीती अगदी 3री-4थीतल्या मुली, परंतु अगदी 5:30ला उठून 6च्या तासिका, 7च्या तासिका आणि 8च्या तासिका करतात. तुमचंही अभिनंदन आरती, सोनल, प्रीती. क्षितिजा खाडे सी उत्तर, भागवत सानप सी उत्तर, शोभा यादव सी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर, संध्या गिरे ए उत्तर देते विशिष्ट 5व्या प्रश्नाचं. उमेर अत्तार सी उत्तर, नंदन सी उत्तर. गिरे विशिष्ट म्हणजे एक ठराविक प्रकारचं आणि सर्वांनी म्हणजे प्रत्येकाने एकत्रित. चला, सी उत्तर अगदी बरोबर. नंदन सी उत्तर, अभिनंदन, खूप छान. पहा, आपलं उत्तर पहिलं येते का शेवटी याच्यापेक्षा बरोबर कसं येईल यावर जास्त लक्ष केंद्रित करा विद्यार्थी मित्रांनो. पहा नंदन, तुम्हाला आत्ताच प्रॉमिस केलं तर मी डबल टाकणार नाही आणि परत डबल टाकलंस म्हणजे तू केलेलं प्रॉमिस पाळत नाही असं मला वाटतं. आपण जर एखाद्याला प्रॉमिस केलं, एखाद्याला वचन दिलं तर ते पाळलं पाहिजे, तरच आपल्याला जगामध्ये किंमत. पहा, अनुष्का खटके 5 पैकी 5 म्हणते तसं. चला, अगदी बरोबर. सर्वांनाच 5 पैकी 5 मिळाले. सर्वच विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. पहा, अशा प्रकारे आपला उतारा क्रमांक 193 इथे पूर्ण होत आहे.
पहा, कुणीही माती खाल्ली नाही, कोणाचाही प्रश्न चुकला नाही. आता 5 पैकी 5 घेतलेत. परीक्षेमध्ये आपल्याला 20 पैकी 20 घ्यायचे आहेत. त्यासाठीच तर ही सगळी तयारी. अगदी बरोबर उत्तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन. उतारा सोपा आणि आपण त्याच्याहूनही हुशार. उतार्याला आपण त्याला मातीत टाकलं, म्हणजे त्याला अगदी मातीत मिळवून टाकलं. सगळ्याच प्रश्नाचे उत्तर त्याचे बरोबर देऊन टाकले आणि त्या उत्तराचं आपण तोंड बंद केलं. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 193 इथे पूर्ण केला. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. प्रदीप, कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं तुझं? तुला 5 पैकी 4 मिळाले. कितवा प्रश्न तुझा चुकला होता प्रदीप? आरती प्रीती सोनल, खूप छान. म्हणजे सोनलचा रट्टा कामी आला म्हणायचं. उत्तर पण बरोबर यायला लागले. प्रदीप, एकाच वेळेस टाकत जा 5 पैकी 4. तुझं 3 वेळा आलं. एक वेळेस टाकलं तरी मला दिसतं. पहा, चला विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. नवीन असाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे: तुम्हाला तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक, सर्व PDF, सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध. व्हॉट्सअपला जर जॉईन झाला तर तुम्हाला आजपासून किंवा आतापासून पुढचेच मेसेज पाहता येतील. टेलिग्रामला अगदी सुरुवातीपासूनच्या सर्व तासिका, सर्व मेसेज तुम्हाला पाहता येतील. प्रशांत सानप, अभिनंदन, तुझंही खूप छान. प्रशांतने आज उत्तर नाही टाकले. मूड नाही का प्रशांतचा अभ्यासाचा आज? चला, आपल्या मूडसाठी नाही विद्यार्थी मित्रांनो, 9 महिने आपल्याला परीक्षेसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या भविष्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 193 पूर्ण करत आहोत. भेटू पुढच्या उत्तरामध्ये. थँक्यू सो मच.